सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुजाता मसाजी कराळे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी शब्दसमूहांनी स्वागत करते. स्वागत स्वागत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटी म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना करणाऱ्या ज्ञानी ज्योती म्हणजे सावित्रीबाई. देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानी ज्योती म्हणजे सावित्रीबाई. धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भविष्य नाकारणाऱ्या व्यवस्थित विरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आजच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला दिसू लागल्या आहेत. यांचे श्रेय जाते ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या काळी मुलींना शिकण्यास मनाई होती, चूल आणि मूल एवढे स्त्रियांचे जीवन होते, अशा प्रतिकूल काळात महात्मा फुले व सावित्री फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्ती मेट रोवली. सावित्रीबाईंना त्यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन करते. मान्यवरांचे करूया स्वागत. फुले उधळूनी आनंदाची, आपण आलात मान देऊनी. पर्वणी आहे बालिका दिनाची. आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. नाजूक पाकळी किती सुंदर असतात. रंगीत कळ्या रोजच उमगत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात. आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती मिटकरे मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्षाच्या नावासाठी माझे पूर्णपणे अनुमोदन आहे. करते श्रीमती द्वारका ज्ञानेश्वर गव्हांडे यांचे स्वागत करण्यासाठी श्रीमती यांना प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, तेज कार्यक्रमाची वाढवूया. कार्यक्रमाचे इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी आयोजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुरुजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्ण घडले, पूर्वनियोजित पूर्ण घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. शनागुरा बोलणारे आहे. सावित्री तुझ्या लेखिकाचे पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. सावित्रीबाई फुले महान. शिक्षण दिले सर्वांना समान. हातात पुस्तक मनात जिद्द, स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध. ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले. आपल्या समोर एक छोटस नृत्य नसली तर मुलगी शिकली असती का? वर्ग 3रा व 4था. माझे नाव दुर्गा दिलीप शिंदे आहे. मी तुम्हाला 4 वेळा सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सर्वांच्या शिक्षणाची जिने उघडे दार, सावित्री आज जगाची शिरेदार.
सावित्रीच्या शिक्षणाची खरी कैवारी, सावित्री तुझ्या मुलात शिकतील प्रत्येक नारी. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती, सावित्री माऊली. सम्मान है आपका, मार्गदर्शन हमारे लिए सम्मान है. आप प्यारा हम पर मेहरबान है, बड़े नसीब वाले है जो हम पर मेहरबान है. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आवासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन. म्हणूनच आजच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तू महान माझी सावित्री, तू महान शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज शिल्लेदार. सावित्री तुझ्याशी आम्ही मागू शकलो नाही माफी, तूच शिकवले आम्हाला खूप काफी. चिखल मातीचे गोळे फेकले जरी अंगावरी, समाजाने स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने सर्व झेलले. सावित्रीने सोसूनी अंतन तयांना शिकवले तूच स्त्रियांना. धन्य धन्य आम्ही तुझ्या थोरवी गाथांना, धन्य धन्य आम्ही तुझ्या थोरवी गाथांना. त्यांचं स्वागत करतो. भविष्यामध्ये पंतप्रधान सुद्धा होईल श्री आमची. आणि सर्वांना सामाजिक एकतेचा स्पर्धेमध्ये भारताचं नाव रोशन केलेलं आहे बऱ्याच सौंदर्यवतीने. वकील मॅडम फार करत आहेत, कोर्टामध्ये कसलीच केस आहे तुमची, तुमच्या बाजूने न्याय द्यायचं काम करतात आणि यांचं नाव सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आहे असे ऍडव्होकेट गव्हर्नमेंट पुढे आहेत. सर महिला मेस्सी श्रावणी ही टेनिस प्लेयरच्या भूमिकेमध्ये आहे. या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांच्या हस्ते मी आमच्या शाळेच्या वतीने सर्वांचं स्वागत केले आणि ज्यांचा आदर, ज्यांचा त्याग, ज्यांची प्रेरणा आपल्यासाठी निश्चितच आनंददायी आणि नेहमीच उत्साह राहील अशा आजच्या या कार्यक्रमाच्या आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या वेशभूषेमध्ये दुर्गा येत आहे. तिचं स्वागत. समोर जावे सर्वांचं. आपण जर बघितलं तर एवढ्या सगळ्या महिला इकडे पाहा बेटा. सांगा कोणतं क्षेत्र कमी राहिले, कुठे कमी आहेत महिला, कुठेच कमी नाही. बघा किती सुंदर वेशभूषा केलेली आहे राधिकाने. राधिका आजची क्रिकेटर बनलेली आहे आणि तिने सेंचुरी लावलेली आहे, शतक लावलेली आहे. मी सुधारणा काय करता त्यांचा आदर आपल्या सर्व समाजासमोर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान यांच्या कन्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. महिला शिक्षक जेवढं मुलांचं मन समजू शकतात तेवढं एक शिक्षक समजू शकत नाही. तेवढ्या आता शिक्षिका आहेत. सॉरी संध्या, नाव संध्याला विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि सर्वांनी एकदा सॅल्यूट करा. सैनिकाच्या वेशभूषेत आहे संध्या आणि देशाचं रक्षण करत आहे. सदैव ती आपल्या जीवन. मी आज डॉक्टर बनली आहे. माझे नाव सरस्वती आहे. मी आज मिस इंडिया बनली आहे. माझे नाव राधिका आहे. आज मी क्रिकेटर बनली आहे.
माझे नाव सुजाता आहे. मी आज सिंधुताई सपकाळ बनले आहे. माझे नाव शुकन्या ज्ञानेश्वर गव्हांडे आहे. मी वकील बनले आहे. माझे नाव ईश्वरी विजय कराळे आहे. मी आज शिक्षक बनले आहे. माझे नाव संध्या लक्ष्मण बनलेले आहे. माझे नाव सैनिक आहे. मी राजनेता बनलेली आहे. मी सावित्री बनले आहे. माझे नाव ईश्वरी आनंदा कोकाटे आहे. मी चिंटू बनलेली आहे. आज बर तुम्ही कोण आहात आज? माझे नाव शानू दांडेवणे. आज मी टेनिस प्लेयर बनलेली आहे. बर तुम्ही डान्स डान्स. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. तरी मी सर्वप्रथम आपल्या समोर बोलावत आहे इयत्ता 5वीतील अनिकेत कचरू कोकाटे. नाव अनिकेत कचरू कोकाटे आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. माझे नाव उमराव आहे. आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. त्यांनी समाजातील सर्व गोरगरीब व उपेक्षित त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले. त्या एक समाज परिवर्तनाची शक्ती होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. समाजाची गुरु होती ज्ञानाची क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रेरणा आहे आजची. क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रेरणा आहे आजची. अध्यक्ष प्रमोदे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या मित्र व मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका व स्त्री प्रेरणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे भासते. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे भासते. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वासते. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वासते. आज प्रत्येक क्षेत्रावर स्त्रिया सर्वोच्च पदावर काम करताना आपल्याला दिसत आहेत. असे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाहीत. स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे. याचे सर्व श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती. बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत. आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचा आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाची संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तलवार चमकली, विद्येची तलवार चमकली. यानंतर गीत सादर करण्यासाठी येत आहे इयत्ता 6वीतील
अश्विनी गजानन खुपसे. सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्रीबाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, या सात पडद्याच्या आत आहे नारीची सुंदर जात. जशी घेऊन रायाची जशी वाघीन ती पिंजऱ्यात, स्त्री मुक्तीने दिला तडाख्या त्या पेशवाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. करता पिकाची राखणी फिरे काळाची गोफणी, या भूमिकीच्या पाठीवर लिहिले काढी नक कागीत. ज्ञानाचा सुगंध आला सुकल्या जाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्रीबाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. पुण्याची पेठ बुधवार कोवळ्या फुलांचा बाजार, त्यात भिडेच्या वाड्याला निंदे भट्टाचा शेजार. या मायाने धर्म सांगला केले पर्वत राईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्रीबाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. जी पाण्यात आम्हा पाही ती संस्कृती आमची नाही, जी पाण्यात आम्हा पाही ती संस्कृती आमची नाही. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, फुल्यांनी जरी का शिकवले नसते सावित्रीबाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. तिचा जन्मदिवस आहे. तिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतीय महिलांच्या जीवनातल्या हजारो वर्षाचा अंधकार संपविला. जिच्या संघर्षाने स्त्रियांना आत्मसन्मान दिला आणि तिच्या कर्तृत्वाने भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमय जोडली. होय होय, आज त्याच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, ज्यांच्या संघर्षाशिवाय आपल्याला दवाखान्यात महिला डॉक्टर दिसल्या नसत्या, प्रशासनात महिला अधिकारी दिसल्या नसत्या आणि शाळेत महिला शिक्षिका दिसल्या नसत्या. आज सर्वच क्षेत्रात पुरुषाप्रमाणेच महिला देखील आपलं कर्तव्य सिद्ध करताना दिसत आहेत. परंतु हे स्वातंत्र्य ही संधी महिलांना आपल्या माता भगिनींना सहज साध्य झाली आहे का? तर नाही, मुळीच नाही. देशात शेकडो वर्षापर्यंत स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत आली आहे. रांदावाडा उष्टीकाडा हे स्त्रियांचे जगणे बनले होते. बालविवाह, सतीप्रथा अशा अनिष्ट परंपरांनी हा समाज पोखरलेला होता. स्त्री मग ती कुठल्याही जातीची असो वा धर्माची, ती शोषणाची बळी ठरली होती. या अंधकाराने भरलेल्या कालखंडात कितीतरी बुद्धिमान प्रज्ञावंत स्त्रिया संधी आणि समानता नसल्याने काळाच्या पोटात गडप झाल्या. परंतु हे असे घडावे हे कदाचित नियतीला मान्य नव्हते. भारताच्या उद्याच्या भविष्याला हे मान्य नव्हते आणि म्हणूनच 3 जानेवारी 1831 रोजी एका युगप्रवर्तक नारीने जन्म घेतला, ज्यांचे नाव होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईचा विवाह आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. जन्मजात धाडसाला दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. दीन दरिद्री आणि शोषितांचे कणव हा या फुले दाम्पत्याला समान भागा होता. यातूनच पुण्यातील भिडेवाडा येथे या देशातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका बनूनच सावित्रीबाई थांबल्या नाहीत, तर शिक्षण हाच परिवर्तनाचा आरंभ बिंदू आहे याची जाणीव ठेवून सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ फुले दाम्पत्याने रोवली. वकील मॅडम फार कडक आहेत, कोर्टामध्ये कसलीच केस आहे तुमची, तुमच्या बाजूने न्याय द्यायचं काम करतात आणि यांचं नाव सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आहे असे ॲडव्होकेट गव्हर्नमेंट. महिला शिक्षक जेवढं मुलांचं मन समजू शकतात तेवढं शिक्षक समजू शकत नाही. तर आता शिक्षिका आहेत पुढे आहेत सर. महिला मी तुझ्याकडे विनंती करतो त्यांचा आदर आपल्या सर्व समाजासमोर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान यांच्या कन्या
आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. हा, मॅडम. या स्पर्धेमध्ये भारताचं नाव रोशन केलेलं आहे बऱ्याच सौंदर्यवतीने. सॉरी, संध्या. हा, नाव रोशन. संध्याला विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि सर्वांनी एकदा सॅल्यूट करा. सैनिकाच्या वेशभूषेत आहे संध्या आणि देशाचं रक्षण करत असते. सदैव ती आपल्या जीवन श्रावणी ही टेनिस प्लेयरच्या भूमिकेमध्ये आहे. या आणि भारताच्या बघा किती सुंदर वेशभूषा केलेली आहे राधिकाने. राधिका आजची क्रिकेटर बनलेली आहे आणि तिने सेंचुरी लावलेली आहे, शतक लावलेली आहे. ज्यांच्या हस्ते मी आमच्या शाळेच्या वतीने तुमच्या सर्वांचं स्वागत केले आणि ज्यांचा आदर, ज्यांचा त्याग, ज्यांची प्रेरणा आपल्यासाठी निश्चितच आनंददायी आणि नेहमीच उत्साह उभा राहील अशा आजच्या या कार्यक्रमाच्या आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये, यांच्या वेशभूषेमध्ये दुर्गा ही एक आहे तिचं स्वागत. समोर जावे सर्वांचं. आपण जर बघितलं तर एवढ्या सगळ्या महिला इकडे पाहा मॅडम. सांगा कोणतं क्षेत्र कमी राहिलेलं आहे? कुठे कमी आहेत महिला? कुठेच कमी नाही.